आणि आता जळगावातनं एक बातमी येते, मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळतात आणि टायर जे आहेत ते जाळण्यात आल्याची देखील घटना समोर येते। दुकानं बंद झालेली काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं, मात्र कार्यकर्त्यांनी रास्ता रोको देखील केला आणि रस्त्यावरच जाळपोळ देखील झाल्याची बातमी कळते। चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। चंद्रशेखर, आत्ताची काय ताजी स्थिती जळगावातली? दूरध्वनीवरून चंद्रशेखर नेवे यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या राजीनाम्याबद्दल तीव्र नाराजीचं वातावरण आहे। दुकानदारांनी दुकानं बंद केली आहेत, कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलेला आहे आणि टायरची देखील जाळपोळ करण्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलंय। खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये परिणाम बघायला मिळतात, पडसाद बघायला मिळतात। ही मुक्ताईनगरमधली परिसरातली दृश्य जळगावमधली, ज्या ठिकाणी खडसे समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आज सकाळी एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर घडामोडी वेगाने घडलेल्या बघायला मिळाल्या आणि आता त्याचे पडसाद जळगावात बघायला मिळतात। मुक्ताईनगरमधली दुकानं बंद झाली आहेत आणि रास्ता रोको देखील झालाय। चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, ताजे अपडेट्स काय? अश्विन, आज एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप आणि अस्वस्थता पसरलेली आहे आणि हा एक प्रकारचा उद्रेक त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत या रास्ता रोको मधनं म्हणा किंवा या जाळपोळ मधनं म्हणा किंवा या दुकान बंदच्या माध्यमातून आज समोर आल्याचं बघायला मिळत आहे आणि कुठेतरी आपल्या नेत्यावरती एक अन्याय झाल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ही घटना समोर येते आहे। मात्र काही वेळानंतर हे लवकरच शांत होईल अशी अपेक्षा आपण करूया। अश्विन, चंद्रशेखर, नेमक्या कोणकोणत्या भागामध्ये ही जी आहे त्या घटना घडलेल्या बघायला मिळतात आणि आत्ताची काय स्थिती आहे? पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलाय का? अश्विन, या भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी दुकानं जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद करून ठेवलेले आहेत। मात्र मुंबई नागपूर हायवेवरती काही भाजप कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे आणि त्या ठिकाणी वाहतूक यावेळेला थांबलेली आहे। किरकोळ स्वरूपाची जाळपोळ झाल्याचं सुद्धा वृत्त या ठिकाणी समोर येत आहे। चंद्रशेखर, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा